रेशनधारकांसाठी आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. आजपासून रेशनधारकांना मिळणार मोफत 9 वस्तू. तर जाणून घेऊया आपण ही संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन योजनांची माहिती सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर दिसून जाईल. केंद्र सरकारने नुकतीच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, जी देशभरातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहे. या नवीन योजनेमध्ये रेशन वितरण व्यवस्थेत मूलभूत बदल करण्यात येत आहेत, जे भारतीय नागरिकांसाठी आरोग्य आणि पोषण स्तर सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. सध्याची परिस्थिती आणि नवीन बदल. केंद्र सरकारमार्फत सध्या जवळपास 90 कोटी लोकांपर्यंत रेशन पुरवठा केला जात आहे आणि आतापर्यंत या व्यवस्थेमध्ये गहू आणि तांदूळ याचे वितरण केले जात होते. परंतु आता पारंपरिक पद्धतीत मोठा बदल करण्यात येत आहे. सरकारने 2028 पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली असली तरी आता तांदळाऐवजी इतर पोषक पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. आता नवीन योजनेतील वस्तू. आता नवीन योजनेत एकूण 9 महत्त्वपूर्ण जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला. तर पहिलं आहे गहू आणि दुसरं हरभरा, तिसरं साखर आणि चौथा डाळ आणि पाचवं मोहरीचं तेल आणि सोयाबीन, तर सातवं मसाले आणि आठवं मीठ आणि नववं मैदा. तर या 9 वस्तू आता रेशनसोबत आपल्याला मिळणार आहेत. या सर्व वस्तूची निवड करताना भारतीय नागरिकांच्या आरोग्याचा विशेष विचार करण्यात आला आहे. प्रत्येक वस्तू विशिष्ट पोषक मूल्य प्रदान करते आणि संतुलित आहाराचा भाग बनू शकते. उदाहरणार्थ हरभरा आणि डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, तर मोहरीचे तेल आरोग्यदायी मेदाम्लाने समृद्ध आहे. तर रेशन धान्य ऑनलाईन मिळवण्याची प्रक्रिया. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि नवीन रेशन कार्डसाठी अर्ज भरणे. सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करणे. काही दिवसानंतर रेशन कार्ड प्राप्त होईल. ऑनलाईन पद्धत. महाराष्ट्र शासनाच्या RCMS पोर्टलवर हाप्स RCMS महाफूड गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर भेट देऊन नवीन खाते तयार करा. आवश्यक माहिती भरा. ऑनलाईन अर्ज सादर करा. साधारणपणे 45 दिवसात रेशन कार्ड तयार होईल. या योजनेचे महत्त्व. ही नवीन योजना अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. पोषक स्तर सुधारण्यास हातभार लागेल, विविध प्रकारच्या अन्नपदार्थांची उपलब्धता वाढेल आणि गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या मदत होईल. भविष्यातील परिणाम. या नवीन योजनेमुळे दीर्घकालीन फायदे अपेक्षित आहेत. लोकांच्या आरोग्यमानात सुधारणा, कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यास मदत, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुधारणा, आर्थिक भार कमी होणे. आता केंद्र सरकारची ही नवीन योजना भारतातील अन्न सुरक्षा व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल आहे. यामुळे केवळ अन्नधान्याची उपलब्धता वाढणार नाही, तर नागरिकांच्या आरोग्यातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास ती भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी वरदान ठरू शकते. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर रेशन कार्डसाठी अर्ज करावा. आपल्या कुटुंबासाठी आपल्या सुविधाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.